मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिवस पर नेत्र चिकित्सा शिविर एवं सीड बॉल मोदक वितरण का आयोजन। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिवस के उपलक्ष्य में आयोजित सेवा सप्ताह के अंतर्गत शुक्रवार 24 जुलाई को नेरुल प्रभाग क्रमांक 21 शिरवने गांव में निःशुल्क नेत्र चिकित्सा शिविर एवं पर्यावरण संरक्षण हेतु सीड बॉल मोदक वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। ये शिविर सुबह 10 बजे से दोपहर 2 बजे तक नवी मुंबई महानगर पालिका स्कूल मैदान शिरवने गांव नेरुल में आयोजित किया गया। शिविर में बड़ी संख्या में नागरिकों ने अपनी आंखों की जांच कराई और विशेषज्ञ चिकित्सकों से परामर्श प्राप्त किया। साथ ही पर्यावरण संरक्षण का संदेश देते हुए उपस्थित नागरिकों को सीड बॉल मोदक वितरित किए गए ताकि अधिक से अधिक वृक्षारोपण को बढ़ावा मिल सके। कार्यक्रम के आयोजन में माधुरी जयेंद्र सुतार तथा श्री जयेंद्र मुकुंद सुतार, माजी नगर सेविका शिल्पा कामबठाई, समाज सेवक प्रभाकर ठाकुर, आरोग्य केंद्र शिरवने प्रमुख डॉक्टर पुष्पा जवादे, सुरेखा राजपुरोहित, भाजपाचे संतोष पाटील, किशोर पवार, मोहन कदम, संदीप पाटील, दिलीप सुतार, संदीप सुतार, रणजीत सुतार तसेच महिला कार्यकर्त्या वर्षा पवार, अनिता पाटील, जयश्री सुतार, रंजीता घरत, दीपिका सुतार, स्मिता घरत, जिला कार्यकारिणी सदस्य भाजपा नवी मुंबई की प्रमुख भूमिका रही। इस अवसर पर भाजपा के पदाधिकारी, कार्यकर्ता एवं स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। आयोजकों ने बताया कि सेवा सप्ताह के माध्यम से समाजहित और जनकल्याण से जुड़े विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं, जिनका उद्देश्य लोगों को स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध कराना तथा पर्यावरण संरक्षण के प्रति जागरूक करना है। बने रहिए सुरेंद्र सरोज के साथ खबरें आज भी। लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो। काय सांगते? 22 जुलै हा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे विकासाचे धुरंधर म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमच्या सर्व बहिणींचे लाडके बंधू भाऊ, आमचे देवाभाऊ माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचा सेवा सप्ताह म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 मध्ये आज इथे आरोग्य शिबिर, त्याचबरोबर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यासाठी पर्यावरणपूरक म्हणजेच एक बीज मोदक आम्ही इथे उपस्थित झालेल्या सर्व नागरिकांना भेट म्हणून दिली आणि आरोग्य शिबिरामध्ये नेत्र चिकित्सा ही दुर्बीणद्वारे, त्याचबरोबर आजच्या हवामानानुसार आपल्याला जे त्वचारोग याची एक गंभीर बाब बनली आहे त्या अनुषंगाचे डॉक्टर तज्ज्ञ, त्याचबरोबर मलेरिया, डेंग्यू, रक्त तपासणी, BP, शुगर, थायरॉइड हे सर्व प्रकारचे ज्या तपासणी या चिकित्सा आहे त्याचे तज्ज्ञ इथे आपण आयोजित त्यांना बोलून हा शिबिर केलेला आणि या शिबिरामध्ये प्रभाग क्रमांक 21 मधल्या नागरिकांनी आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांनी देखील लाभ घेतला। तर या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली आमची बांधिलकी आमच्या या कार्यातून प्रकट होते आणि ह्या समाज उपयोगी, लोक उपयोगी उपक्रमातून ज्या काही शुभेच्छा आम्हाला आमच्या देवाभाऊंना देता येतील तो देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला प्रोग्राम घ्यायचं होतं। त्या निमित्तानं आम्ही एक आरोग्य शिबिर आमच्या शिरवणे प्रभागाच्या वतीने आणि प्रभाग क्रमांक 21च्या वतीने हा शिबिर राबवण्यात आला। आम्हाला जवळजवळ या शिबिरांमध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला। तसंच या एरियाचे जे आरोग्य विषयक जे वैद्यकीय अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका आहेत,
लोकांसाठी त्यांनी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत आणि आरोग्य नेत्रचिकित्सा शिबिरामध्ये पण जवळजवळ आत्तापर्यंत 250 ते 300 लोकांनी लाभ घेतलेला आहे. आणि चांगली गोष्ट आहे, सांगायला खूप आनंद वाटतोय की आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पूर्ण आपल्या नवी मुंबईमध्ये असे विविध शिबिर आणि समाजोपयोगी कामे घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका माधुरी सुतार मॅडम व समाजसेवक जयेंद्र सुतार यांच्या माध्यमातून आज इथे हा नेत्रचिकित्सा शिबिर इथे घेण्यात आलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 21च्या नागरिकांना जे आपले चारही नगरसेवक होते त्यांनी जे वचन दिलं होतं की लोकांची काळजी घेण्याचं काम केलं होतं आणि त्याच निमित्ताने आज नेत्रचिकित्सा शिबिर इथे आयोजित केलेलं आहे आणि आपण बघतोय की नागरिकांनी येऊन याचा फायदा करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारचे माध्यमिक कार्यक्रम समाजोपयोगी कार्यक्रम आपण या प्रभाग क्रमांक 21मध्ये आपले नगरसेवक सुरेश शेट्टी साहेब असतील, माधुरी सुतार मॅडम असतील, जयवंत सुतार साहेब असतील, नंतर मीरा मॅडम असतील यांच्या चारींच्या माध्यमातून पॅनलतर्फे आपण इथे आयोजित करून नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा देऊ असंच या निमित्ताने सांगतो.